नमस्कार, मी प्रणव इगतपुरीकर. मी नाशिक रोड बिटको पॉईंटला राहतो. माझं क्लिनिक पण नाशिक रोडला आहे. तर आज कवंत्री सर माझ्या क्लिनिकवर आलेले आहेत. मी त्यांना सक्सेस लाईफ ऑर्थोकिटबद्दल माहिती दिलेली आहे. सरांचा जो आहे उजव्या पायाचा जो आहे गुडघा झिजलेला आहे. इकडे माझ्याकडे एक्सरे रिपोर्ट आहे. प्लस त्यांना सर्वायकल स्पाईन जे आहे म्हणजे मानेचे जे मणके आहेत त्याच्यात सुद्धा त्यांना वेदना वगैरे होतात, नेक स्टिफनेस वगैरे आहे. तर त्याच्यासाठी मी सरांना ऑर्थोपिट रिकमेंड केलेलं आहे. आता मी त्यांचं गुडघ्याचं जे आहे उजव्या पायाचं ॲसेसमेंट केलं. म्हणजे मी त्यांचा गुडघा उजव्या पायाचा चेक केला आहे. तर तो कमी फोल्ड होतो आहे. त्याच्यात थोडंसं जास्त फोल्ड केल्यावर पेन्स होतात. त्याच्यानंतर उठक बैठक म्हणजे स्क्वॅट्स आपण करतो तर अर्ध्या हाफ स्क्वॅट्समध्ये सुद्धा त्यांना खूप पेन होत आहे. त्याच्यानंतर ही इज फाइंडिंग डिफिकल्टी इन वॉकिंग. सो आय सजेस्टेड हिम सक्सेस लाईफ ऑर्थोकिट. तर मी त्यांच्याकडूनच माहिती घेईन पुढची की सर आपला एज किती आहे आता, रनिंग वय किती आहे? 65. तुम्हाला आता सध्या प्रेझेंट गुडघ्यामध्ये किंवा चालताना जिन्या चढउतार करताना किंवा मग मांडी घालून बसता येतं नाही येतं? सो कॅन यू इलॅबोरेट काय काय त्रास फेस करावा लागतं तुम्हाला? मांडीवर बसता येत नाही, थोडंसं जोराने. मांडी घालून बसता येत नाही आणि पाय थोडं दुखतं, ते पेन होतं चालताना बी थोडं. पायी किती वेळ चालू शकतात किंवा अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर पायी चालू शकतात? कमी बिलकुल नाही की त्रास हो राहिला म्हणून ती इच्छा होत नाही फिरायला. बरं. आणि उभं किती वेळ राहू शकता तुम्ही? 5-10 मिनिटं 10 मिनिटं राहत असं पण बस. बरं, ठीक आहे. तर सरांना जे आहे की एक्सरे मी बघितला आहे, असेसमेंट केलेलं आहे. तर जे एक नी कार्टिलेज म्हणजे गुडघ्यातली जी गादी आहे ती झिजल्यामुळे जे काही सिम्पटम्स आहेत ते सगळे सर फेस करत आहेत. मी सरांना 1 महिन्याचा जे किट आहे मी त्यांना म्हणालो की ट्राय करा तुम्ही आणि त्याने 100% तुम्हाला रिझल्ट येणार आहे. तर आजची जी तारीख आहे ती 27 जून 2025 आहे. तर मी फ्रिक्वेंटली त्यांचं जे 10-10 दिवसांनी फॉलोअप्स घेणार आहे की त्यांना किती फरक पडला आहे, दुखणं किती कमी झालं. आणि प्लस त्यांचे जे गुडघे तुम्ही बघू शकतात की उजव्या पायाला गुडघ्याला सूज भरपूर आहे आणि वॉकिंग पण त्यांचं भरपूर स्लो झालेलं आहे. तर फ्रिक्वेंटली मी 10-10 दिवसांनी त्यांचे फॉलोअप घेणार आहे. जिने चढ उतर करताना तर त्रास होतोच त्यांना. वॉकिंग खूप कमी झालेलं आहे आता, पहिले जे वॉक करत होते. प्लस मांडी घालून तर बसतात येत नाही आहे. प्लस आपण जो पाय आपण फोल्ड करतो म्हणजे ह्या अँगलला सुद्धा मी फोटोग्राफ्स काढलेले आहेत त्यांचे, ते पण मी तुम्हाला दाखवू शकतो की ॲसेसमेंट जे म्हणतो की ते ऑलरेडी मी केलेलं आहे की कुठल्या कुठल्या अँगलमध्ये त्यांना पेन जास्त होतं. सो आय हॅव डन माय असेसमेंट फ्रॉम द मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू अँड देन आय कॅन शो यू द फोटोग्राफ्स की कुठल्या अँगलमध्ये त्यांना पेन होतं. प्लस 10-15 डेज नंतर किंवा 1 महिन्यानंतर त्यांना कुठल्या अँगलमध्ये किती पेनची इंटेन्सिटी कमी झाली ते सुद्धा मी त्यांच्याकडून एक फीडबॅक घेणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.